हो 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 नाही नाही ऐका अहो माझं ऐकून घ्या तुम्ही. हे बघा फार रूढी परंपरावाली मुलं पाठवू नका. मॉड मुलं पाठवा. हा माझ्यासारखी मॉड. मॉड मॉड मॅड नाही. हॅलो 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 हा 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 नाही कळलं ना तुम्हाला. बरं ठेवतो. हा आणि मॉडर्न मुलं पाठवा हो. हा चला बाय. ओके. अरे यश काय म्हणालास? मॉडर्न पाहिला तुझा मॉडर्नपणा. किती बोलत होतास. अरे आईने सांगितलं. आणि लता तुला सुद्धा कळत नाही किती बोलायला लावतेस त्याला. अरे अरे पण पप्पा तुम्ही ना खूप ग्रेट आहात. हे तू लक्षात ठेव. आणि तशी ट्रीटमेंट आहे मला. आलो मी जरा टेम्पोला फोन करते. हा हॅलो टेम्पोला. सारखं बोलत राहतात माझ्या पोराला. आणि नीरज असं का बोललास माझ्या पपुड्याला तू? काय झालं चणे सांडले म्हणून? वहिनी अहो मस्करी करतोय तो. काय तुम्ही पण. लिसन माझ्या पपुड्याला बोलायचं नाही. ओके मामी सॉरी मी तुझ्या पपुड्याची मस्करी नाही करा. ओके विश यू द सेम. आणि हॅलो कपूर व्हॉट इज दिस? त्यांच्या वधू परीक्षेत तू पास होतीस की नाही? तुला काय दुर्बुद्धी सुचली का त्याची परीक्षा घ्यायची? दुर्बुद्धी काय म्हणतेस काकू? मला वाटलं परीक्षा घ्यावी मी घेतली. अगं पण का? तुला वाटत नाही का तुझं लग्न लवकर व्हावं म्हणून? हा उलट तूच हरिअप करत असतेस ना लग्नासाठी. तूच मोडलंस तुझं लग्न. अरे मी कुठे मोडलं? अगं पण तूच म्हणालीस ना यशला त्याच्याशी मारामारी कर म्हणून. एक मिनिट मामी नुपूर जरा नीट सांगशील का नक्की काय झालं? हे बघा मी परीक्षा घेतली पण मी त्याला पास करणार होते. हो म्हणजे यशने जरी त्याला खूप बदललं असतं ना तरी सुद्धा मी त्याला पास करणार होते. ग्रेस मार्क्स देणार होते. जसे शरदरावांनी मला नाही का दिले टाचणी परीक्षेत तसे ग्रेस मार्क्स. पण मला हे कळत नाही नेहमी मुलाकडच्यांनीच का परीक्षा घ्यायची? मुलीकडच्यांनी का नाही परीक्षा घ्यायची? का नाही मार्क्स द्यायचे? ऍक्च्युली ना मुलीकडच्यांनीच परीक्षा घ्यायला पाहिजे. कारण आपल्या घरची मुलगी आपण त्यांच्या घरी पाठवत असतो ना. मग बघायला नको आपली मुलगी ते कशी सांभाळतात ते. मग परीक्षा घ्यायला पाहिजे. आणि ते जर आपल्यावर आंधळा विश्वास दाखवणार नसतील ना तर आपण पण नाही दाखवायचा. म्हणून घेतली मी परीक्षा. ओके. अगं पण परीक्षा घेतली नसतीस तर सुपारी फुटली असती ना. खरंच की. नाही नाही ठीक आहे पण काही हरकत नाही. मी माझा होणारा नवरा माझ्या अटींवरच पसंत करणार. कळलं? काय करायचं हिचं आता? विचित्रच आहे. नक्की येते कधीच नाही सुधारायची.